नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम साळगावकर. तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर मित्रांनो, मग झाली काय तयारी? कसली? तुम्ही मला विचारता कसली तयारी झाली आहे? म्हणजे मला वाटते का या कोरोनाच्या काळामध्ये ना तुम्ही सगळे सण सावरे विसरूनच गेलेलात. म्हणजे मे महिना गेला, गणपती गेले, तसेच ईद गेली, आता दिवाळीला ॲटलीस्ट जाऊ देऊ नका. हो, मी दिवाळीचं बोलतो आहे. अवघ्या एक हप्त्याच्या ह्याच्यावर येऊन राहिलेली आहे आणि तुम्ही अजून काही तयारी चालू केली आहे की नाही? अजून नाही केली आहे म्हणजे करणार आहात? ओके. ॲक्च्युली माझं पण काय अजून तयारी काही झालेली नाही आहे, पण मी विचार केला चला आपल्या व्ह्यूअर्सला सांगूया की आता एक हप्ताच राहिला आहे. कारण की या कोरोनाच्या काळामध्ये तर सगळं सण सारे असेच चाललेले आहेत, म्हणजे काही एवढं सेलिब्रेशनच होत नाही आहे काय. तर मी माझं असं मत होतं की ॲटलिस्ट ही दिवाळी आपण एक डिफरंटली अलग पद्धतीने म्हणून आपण एक चांगल्यापैकी साजरी करूया. या दिवाळीला ॲटलिस्ट असं जाऊ देऊ नका, माझी हीच इच्छा आहे. आणि दिवाळी बोलली तर लाईट्स, नवीन कपडे, फराळ. अरे एवढे व्हेरायटीज ऑफ फराळ बनतात ना, तुम्हाला काय सांगू मी. आमच्या घरी तर खूपच बनतात, तर तुमच्या घरी पण बनतच असणार. करंज्या, लाडू, चकल्या, शेव, चिवडा, बेसनचे लाडू. वाह! ॲक्च्युली मला ना आताची जे दिवाळीच असतात ना, मोठेपणी झाल्यापासून तेवढी काय मला एवढी मजा येत नाही त्या दिवाळीची. पण लहानपणाची दिवाळी बोलली ना, अरे एक जन्नत होतं, जन्नत, स्वर्ग. लहानपणी म्हणजे दिवाळीचा आठवडा, जसं आता एक आठवडा राहिला आहे तशा आठवड्याच्या पहिल्यापासूनच मी माझ्या डॅडींच्या पाठी रडगाणं लावायचो. डॅडी मला नवीन कपडे पाहिजे, फटाके पाहिजे आहेत. फटाके तर एकदम बोलते ना जान होती, जान. आताच्या ह्याच्यामध्ये तर बोलतात की फटाके वाजवू नका, पोल्युशन होतं, हे सगळं. पहिल्या माझ्या लहानपणी हे सगळं काही नव्हतं. मी तर फटाके तर एवढे वाजवायचो ना, मी काय सांगू. डॅडीनी कितीही फटाके आणले ना माझ्यासाठी, ते माझ्यासाठी कमीच पडायचे. माझे भाव आणि मी तर त्या सेम डेला दिवाळीच्या दिवशी सगळे वाजून संपवून टाकायचो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, शाळेला सुट्टी असायची. अरे धमाल यार, ती एक्झाम संपायची आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून सुट्टी असायची. म्हणजे ते अभ्यासाचं टेन्शन पण नाही. तर सकाळी मी उठायचो ते रात्री झोपेपर्यंत ना फुल धमाल मस्ती असायची. लहानपणाची दिवाळी बोललं ना तर एकदम अलगच नशा होती, ती मजा अलगच होतं ते सगळं. आता मोठे झालो, आता पैसे पण आले, पण ती मजा येत नाही आहे. तर माझं म्हणणं काय होतं की ही मजा आपण जी लहानपणी केली आहे ना, ती मजा आपण आता आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. काय पटतं आहे ना माझं बोलणं? कारण की जी आपल्याला कल्चर, जी मजा आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिली आहे, ती आपण आता आपल्या वेळ आली अशी की आपण आपल्या मुलांना पास ऑन करावं. जर आपण हे दिवाळी, गणपतीमध्ये अशा कारणामुळे सगळे जाऊ देऊ लागले तर आपल्या मुलांना ती तशी मजा करता येणार नाही आणि आपलं कल्चर आपल्या मुलांना तेवढं समजणार नाही. तर माझा हाच व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश आहे की आपण आपली संस्कृती, कल्चर जपावी आणि तीच आपल्या मुलांना पास ऑन करावी. आपणच एनकरेज केलं नाही, आपणच दाखवलं नाही की आपले कल्चर काय आहे, तर आपल्या मुलांना कळणार नाही. कारण की आजकाल तुम्ही बघतो आहे सगळे मोबाईल्स आणि वेस्टर्न कल्चरमध्ये ॲडॉप्शन करायला खूप धावत आहेत मुलांची. तर मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही ही दिवाळी ना खूप चांगल्यापैकी साजरी करा. घरी राहून साजरी करा, पण खूप चांगल्या पद्धतीने साजरी करा आणि दाखवा मुलांना की ही सगळी मजा आम्ही करायचो. सांगा आम्ही लहानपणी असताना आम्ही काय काय करायचो. तर मी तुम्हाला ना माझं लहानपणीचे किस्से सांगतो. ॲक्च्युली मी वर्षात ना डॅडींकडे 3 वेळा खूप वेळा रडायचो, म्हणजे या गोष्टींसाठी. एक तर मे महिन्याची माझी सुट्टी पडली की मला नेक्स्ट डेला गावी जायचं असायचा. एप्रिलची एक्झाम संपली तर नेक्स्ट डेला मला डॅडीनी तिकीट आणून दिली पाहिजे होती की गावी जायची. नंतर गणपती आणि दिवाळी बोललं ना का मी जसं हप्ता आहे ना तसं हप्त्यापासूनच डॅडींपाठी रडगाणं चालू करायचा. कपडे फटाकडे हे माझं असायचंच. आणि मग डॅडी माझे पण खूप शहाणे असायचे. फटाके आणायचे, पण ते कसे एक दिवस अगोदर, म्हणजे उद्या दिवाळी असेल ना तर आज संध्याकाळी फटाके आणायचे. म्हणजे त्यांना माहिती होतं की लवकर फटाके आणले ते वाजून संपणार आणि परत रडागाणं चालू असणार आमचा. आणि आमच्या मम्मीचा टोमणा असायचा, हे कशा मेलो पैसे घालता याच्यामध्ये, हे 2 दिवस वाजवतले आणि पुरे पैसे फुकून टाकतेले कशा फटाकेमध्ये, त्याच्यापेक्षा काहीतरी खाऊक बिऊक आणू गोया. मला थोडीफारच मालवणी येते, जास्त काही येत नाही. जी काय येत होती ती मी बोलून टाकलेली आहे. तर माझं हे एवढंच नव्हतं. तर डॅडी ना संध्याकाळचेच घेऊन फटाके घेऊन यायचे. मग आम्ही सकाळी पहाटे उठायचो, लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी पहाटे उठायचो 5 वाजता. आणि मग तो कारेट असायचा, तो कारेट फोडायचो आणि त्याची बी ना तोंडाला एक खायची असते बी, एकदम कडू असते ती गोळी. ती कारेट फोडून बी लावून मग आपलं सगळ्यात मेन जॉब काय, खाणं पिणं नाही. डॅडीने आणलेले फटाके ते पहिले फोडायचं
आता माझ्या फटाकरेवरनं आठवलं माझ्या लहानपणाचा. माझा एक मित्र होता आता तो आमच्या इथे सध्या राहत नाही, तो तिकडनं शिफ्ट झालेला आहे. अलंकार परब आमच्या एरियामध्ये ना हा न सगळ्यात पहिला उठायचा. कोंबडा आरवायच्या अगोदर पहिला उठवायचा आणि ते लवंगी फटाके असायचे, फाट फूट याचं चालायचं. तर आता फटाकरीचा विषय निघाला म्हणून मला त्याची आठवण आली. तर तुम्हाला पण तुमची बालपणीचं थोडं आता आठवण आलं असेल ना मी बोलतो आहे तर. माझा उद्देशच हा व्हिडिओ बनायचा हाच आहे की आपण आपली बालपण आठवण करा आणि आपल्या मुलांना पास ऑन करा. तर ते एक झालं. नंतर किती फटाके आणले आहेत ते बघायचं. मग आपल्या मित्रांना जाऊन सांगायचं माझ्याकडे हे बॉम्ब्स आहेत. तर मी ना काय करायचो डॅडीला ना ते लक्ष्मी बॉम्ब आणायला जास्त सांगायचो. लक्ष्मी बॉम्ब आणायचं कारण काय असायचं माहीत आहे, ते हसायची छोटीच बॉम्ब पण ते फुटल्यावर खूप सारे ना पेपर्स असे कचरा जमा व्हायचं जास्त. म्हणजे असं वाटायचं की खूप सारे फटाके वाजवलेले आहेत माझ्या इथे. तर मी डॅडींना तेच रिक्वेस्ट करायचो की तुम्ही लक्ष्मी बॉम्ब घेऊन या जास्त. दुसरी गोष्ट टाईम बॉम्ब. कधी तुम्ही टाईम बॉम्ब बनवला आहे? नाही. अरे आपलं बोलतात ना सुतली बॉम्ब. हां, सुतली बॉम्बला आम्ही घेऊन अगरबत्ती पेटून तिची जी वात असायची ना तिला बांधायचो आणि कुठेतरी कोपऱ्या त्या झाडाबिडावरती ठेवायचो. मग जशी ती अगरबत्ती आणि जळत छोटी आली काय ती फुटायची अर्ध्या पाऊण तासाने. तर असा एक टाईम बॉम्ब बनवायचो. नंतर आम्ही ना आमच्या इकडचा जे चक्कीवाला आहे जो गिरणीवरती जायचो आणि त्याला ना खूप सतवायचो की आम्हाला पीठ दे. तर तो वैतागायचा. तर आम्ही बोलायचो ॲटलिस्ट ह्याच्यातलं नको देऊ, ते खाली पडतात ना ते आम्ही जमा करून ते घेऊन जाऊ. मग तो बोलायचा घे लेके जाऊ करून. मग आम्ही ते घ्यायचो. मग ते पुरा पीठ थैलीभर जमा करायचो आणि असं रस्त्यावरती ते ढिगार करून त्याच्यात सुतली बॉम्ब ठेवायचो आणि आग लावायचो. ते जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असणार की बॉम्ब फुटल्यावर कसा आगीचा गोळा वर जातो. त्यामध्ये तुम्ही जर सुतली बॉम्ब ठेवलात आणि आग लावून फोडलात ना तो पुरा आगीचा गोळा वर जातो. तर ते एक आम्ही करायचो. नंतर आपला फुलभाज्या असतो ते फुलभाज्याला टोक असं वाकडं करून झाडावरती फेकायचो. ते हे सगळे एडे चाले आम्ही केले आहेत. आता थोडे एडे चालेला वाटतात ते, पण लहानपणीची मजा ती औरच असते ती. तर मला वाटते तुम्ही पण हे सगळं केलं असणार, पण मी त्याला आठवण करून देतो तुम्हाला. तर ही सगळी मजा असायची. लास्ट इयरला तर मी फटाके आणायला माझ्या मित्राबरोबर तर मी वाड्याला पण गेलो होतो. असे आमच्या एरियातले सगळे बोलत होते की वाड्याला फटाके सस्ते भेटतात. तर मी आणि माझा मित्र सुनील म्हात्रे दोघं ऑटो करून वाड्याला गेलो होतो फटाके आणायला. तर गेल्या वर्षाचे फटाके अजून आहेत. तर आता माहीत नाही की आपल्याला बाहेर फटाके भेटणार आहेत, पण मी माझ्या मुलाला तर तेच फटाके देणार आहे. कारण की वाड्याला सस्ते भेटतात थोडेफार, एवढे पण सस्ते नाही. पण जर तुम्ही बल्कमध्ये घेत असणार तर तुम्हाला ते सस्ते पडणार. कारण की येणं जाणं तर तेवढंच पडतं. जर तुम्हाला थोडंसं डिस्काउंटमध्ये पाहिजे तर आपल्या इकडे मालाडला पण ते तसे फटाके भेटतात आहे. आता काय माहीत नाही या दिवाळीला भेटतील का नाही तेवढं, पण आहेत. जास्त वाजवू नका पण थोडंफार वाजवा. ती मजा जी मुलाला फटाके वाजवायची आहे ना ती जरा प्रिकॉशन घेऊन त्याच्यावर उभे राहून तुम्ही सोबत राहून त्याला द्या वाजवायला. थोडा एन्जॉयमेंट करू द्या. सगळंच आपण हे करू नको ते करू नको ना, तर तो मुलं आपली मोबाईलमध्येच घुसून राहणार आहेत. तर त्यांना काढा थोडी बाहेर आणि तिकडची पण लाईफ थोडी एन्जॉय करायला द्या. तर माझा हा ब्लॉग बनवायचा हा एवढाच उद्देश आहे की तुम्ही पण ही दिवाळी ना एकदम चांगल्यापणे साजरी करा आणि तुमच्या मुलाला पण साजरी करू द्या. तर ही दिवाळी चांगली करणारच आहे आणि त्याच्यावर पण एक ब्लॉग बनवणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग जर आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचे बालपण आठवलं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा की तुम्हाला तुमचे बालपण आठवलं की नाही. तर मला खूप चांगलं वाटेल. मला पण असं वाटेल की मी पण तुमच्याबरोबर कनेक्टेड आहे आणि मी पण मोटिवेट होत राहीन अजून चांगले ब्लॉग बनवायला. तर मग चला मित्रांनो, मग दिवाळीच्या दिवशी भेटूया आणि तयारी लागा. कारण की आता एकच आठवडा राहिला आहे, फराळ करायचं आहे. माझ्या घरी यावेळी थोडंसं फराळाचा थोडा इश्यू आहे. काय मम्मी पण खूप थकलेली आहे आणि आजकालच्या बायकांना तेवढं काम नको असतं. तर आय डोंट नो की आमच्या घरी यावेळी तेवढे फराळ बनणार आहेत. पण मिनिमम तरी मी मम्मीला बनवेन. कारण की आजकालच्या लोकांना कसं झालं माहिती आहे, विकत घेऊन करायचं, स्वतः करायला बघत नाहीत. मार्केटमधनं 2-1 हजाराचे आणलं बस झालं. पण ती मजा घरी फराळ करायची जी घरी मजा असते ना ती वेगळीच असते. आमच्याकडे तर एक टाईम टेबल बनायचा. मम्मी काय बोलायची, सगळ्यांनी कामाबिमावरनं आले काय रात्री 12च्या नंतर सगळं करायला घ्यायचं. सगळ्यात जास्त टाईम कन्झ्युमिंग फराळ बोलला ना तर करंजी. खूप टाईम जातं. ते पोळी लाटा, पुरण भरा, पुरण चांगल्यापैकी भरून त्याच्यात ठेवा. नंतर ती परत तळताना एकदम बारीक फ्लेममध्ये ती तयार केली पाहिजे, फ्राय केली पाहिजे, ती फुटली नाही पाहिजे. तर सगळ्यात टाईम कन्झ्युमिंग बोलला ना तर करंजी आणि फटफट बोलला ना तर चिवडा.
नंतर शंकरपाळ्या बनवायला, शंकरपाळ्या ना तर ऑसम माझी मम्मी बनवते. मी एक नंबर शंकरपाळी बोलते, एकदम खुसखुशीत, म्हणजे तोंडात ठेवलं ना एकदम मस्त वितून जाते. नाहीतर कोणाकोणाचे शंकरपाळ्या बोलले ना तर एकदम हातोडी घेऊन बसवायला लागते त्याला तोडायला, एवढे कडक होतात. पण माझ्या मम्मीची शंकरपाळी बोलले ना एकदम बेस्ट. ज्यांना पण माझ्या घरी शंकरपाळ्या खायला यायचे असतील ना माझ्या घरी, या दिवाळीला सगळ्यांना आमंत्रण आहे. या व्हिडिओ थ्रू मी आमंत्रण करतो, ज्यांना यायला जमत असेल माझ्या घरी येऊ शकता. ॲटलिस्ट मी शंकरपाळ्या तर नक्की तुम्हाला देईन. तर चला मित्रांनो, टाईम वेस्ट करत नाही तुमचं जास्त, दिवाळीच्या तयारीला लाग्या. आणि मी पण माझी दिवाळीची तयारी आणि ब्लॉग रेकॉर्ड करणार आहे, तर तो पण नक्की पहा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे ते पण नक्की मला कळवा. ओके, हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. बाय.